टॅनिंग, ऑइली स्किन, पिंपल्स याने हैराण झाला आहात तर घाबरू नका। आज आपण अशा काही 5 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत की ज्याच्या वापराने तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही। उन्हाळा सुरू झालाय आणि या वाढत्या उन्हामुळे त्वचेला त्याचा फटका सहन करावा लागतो। पिंपल्स, ऑइली स्किन, टॅनिंग अशासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। तर आज आपण अशा गोष्टी बघणार आहोत की ज्याच्या उपयोगाने आपल्याला टॅनिंग, ऑइली स्किन किंवा पिंपल्स हे प्रिव्हेंट करता येतील आणि आपल्या त्वचेला संरक्षण देता येईल। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली गोष्ट, सनस्क्रीन वापरायला सुरुवात करा। वाढत्या उन्हामुळे अल्ट्राव्हायोलेट ए आणि अल्ट्राव्हायोलेट बी या रेडिएशन्सचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ नये यासाठी तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे। सनस्क्रीन लावताना काळजी घ्यायची ते कमीत कमी SPF 30 असलेलं असावं आणि 2 ते 3 तासाने त्यांना पुन्हा लावावं लागतं। 2 ते 3 तासानंतर कोणत्याही प्रकारचं सनस्क्रीन आपलं संरक्षण करण्याची क्षमता सोडून देत असतं, त्यामुळे तुम्हाला दर 2 ते 3 तासाने सनस्क्रीन रिअप्लाय करावं लागतं। सनस्क्रीन निवडताना तुम्ही फिजिकल सनस्क्रीन म्हणजेच मिनरल सनस्क्रीन किंवा केमिकल सनस्क्रीनचा देखील वापर करू शकता। याबद्दलचा व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता। दुसरं, हायड्रेशन महत्त्वाचं आहे। इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन्ही प्रकारचं हायड्रेशन तुम्हाला मेंटेन करायचं आहे। इंटरनल हायड्रेशनसाठी तुम्हाला मुबलक प्रमाणात पाणी प्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला दिवसातून 3 ते 4 लिटर अंदाजे पाणी प्यायचं आहे। तुम्ही जर जास्त स्ट्रेनस वर्क करत असाल, म्हणजे तुम्हाला जास्त घाम येत असेल, तर तुम्हाला हे पाण्याची मर्यादा वाढवावी लागू शकते। एक्सटर्नल हायड्रेशनसाठी तुम्ही त्वचेवर मॉइश्चरायझर वापरू शकता। मॉइश्चरायझर निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला लाईट वेट मॉइश्चरायझर वापरायचं आहे। जर तुम्ही हेवी मॉइश्चरायझर वापरलं तर त्याने तुमचे पोर्स क्लॉग होऊन तिथे पिंपल्स येण्याची शक्यता असते। अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही प्रकारे हायड्रेशन मेंटेन ठेवायचे। तिसरं, योग्य प्रकारे चेहरा धुणे। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 वेळेस चेहरा क्लीन करायचा आहे। त्यासाठी तुम्ही क्लिन्झर किंवा फेसवॉश वापरू शकता। एकदा फेसवॉश वापरल्यावर तुमची स्किन जर ड्राय होत असेल तर तुम्ही दिवसातून एकदा वापरला तरी चालेल, पण तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही 2 वेळेस फेसवॉश वापरू शकता। यासाठी तुम्ही सॅलिसिलिक कंटेंट असलेलं फेसवॉश निवडलं तर ते उत्तम। सॅलिसिलिक ॲसिडमुळे तुमच्या चेहऱ्यावरील ऑइल मर्यादित ठेवता येईल आणि पिंपल्स प्रिव्हेंट केले जातील। चौथं, दुपारचं ऊन टाळा। तुम्हाला जर शक्य असेल तर 11 ते 4 या दरम्यान घरी असायला हवं, पण तुमच्या कामाचं स्वरूप जर त्याची परमिशन देत नसेल तर बाहेर जाताना तुम्हाला छत्री, सुती रुमाल, स्कार्फ किंवा टोपीचा वापर करायचा आहे, जेणेकरून उन्हाचा त्वचेशी सरळ संपर्क येणार नाही आणि तुमच्या त्वचेवर डॅमेज होणार नाही। 5वं, डाएट फॉलो करा। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तेलकट, खारट, आंबट या गोष्टी शक्यतोवर टाळायच्या आहेत, कारण या गोष्टींमुळे उष्णता वाढून पिंपल्स येण्याची शक्यता असते। या जागेवर तुम्ही कलिंगड, काकडी, लिंबू पाणी याचा वापर करा। ऊन कमी करणं हे आपल्या हातात नसतं, पण ह्या उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ नये यासाठी खबरदारी मात्र आपण घेऊ शकतो। त्यासाठी ह्या 5 गोष्टींचा अवलंब करा। इतकं करूनही तुम्हाला पिंपल्स झाले असतील किंवा टॅनिंग झालं असेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती ट्रीटमेंट करून घ्या। महागड्या पार्लर ट्रीटमेंटपेक्षा डॉक्टरांकडून जर योग्य सल्ल्याने योग्य औषधी चालू केल्या तर तुम्हाला कमी खर्चामध्ये योग्य आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळू शकतं, आणि तेही त्वचेला कोणत्याही प्रकारचा डॅमेज न होता। याबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा। आपण त्याबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। तर मग पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।